नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब भरती या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आणखीन एक नोकरी निघाली आहे, ज्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. ही नोकरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्यामार्फत निघालेली असून यामध्ये एकूण 354 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. ही सरळ सेवा भरती ही गट अंतर्गत निघालेली असून यामध्ये 19 पदांसाठी ही भरती होत आहे. त्यामध्ये 1 नंबरचे पद हे गॅस ऑपरेटर, भांडार सेवक, प्रयोगशाळा परिचर, दवाखाना सेवक, संदेशवाहक, माळी, प्रयोगशाळा सेवक असे अनेक पदे आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी पास असणार आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला नोटिफिकेशन PDF मिळून जाईल, ते तुम्ही व्यवस्थित वाचा. जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून जे आम्ही नवीन नोकरीचे व्हिडिओ टाकतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या नोकरीमध्ये एकूण 354 जागा आहेत, जी दिनांक 15/8/2025 पासून याचे अर्ज सुरू झाले आहेत आणि याचे अर्ज करण्याची शेवटची दिनांक 31/8/2025 आहे. त्यावर तुम्हाला अर्ज करायचे आहेत. तसेच यासाठी परीक्षा फीस ही खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे. या नोकरीसाठी वयोमर्यादा ही 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असायला पाहिजे. तसेच मागासवर्गीय, खेळाडू आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. याचे नोकरी ठिकाण पुणे असणार आहे. चला आता आपण परीक्षेचे स्वरूप पाहू. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण ठेवण्यात आलेले आहेत आणि एकूण ही 200 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे. तसेच याची परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. या परीक्षेचे विषय हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्न असतील. जर तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर या नोकरीची फॉर्म भरण्याची ऑनलाईन लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच याची जाहिरातीची PDF लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते तुम्ही पाहू शकता आणि अर्ज करू शकता. तसेच आपल्या चॅनलवर या अगोदरचा LIC मधील AAO ऑफिसरची जी नवीन जाहिरात आली होती त्याचाही व्हिडिओ भेटेल तुम्हाला, तेही तुम्ही पाहून घ्या आणि इच्छुक उमेदवारांनी त्या नोकरीसाठीही अर्ज करू शकता. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.